नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी चिकनची कलेजी फ्राय रेसिपी दाखवणार आहे। चला तर सुरुवात करूयात रेसिपीला। सर्वात आधी मी तुम्हाला कलेजी दाखवून देते। कलेजी फ्रायसाठी इथे मी अर्धा किलो कलेजी घेतलेली आहे। कढीपत्ता, अर्धा लिंबू, एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट, गार्निशिंगसाठी हिरवी मिरची कट करून आणि तळलेला कांदा। बाकी आपण ॲक्च्युअल रेसिपीमध्ये बघूयात काय काय मसाले लागणार आहेत ते। चला तर सुरुवात करूयात रेसिपीला। सर्वात आधी मी कलेजीला आलं लसूणची पेस्ट लावून घेणार आहे। व्यवस्थित सर्व कलेजीला आलं लसूणची पेस्ट लावून घेणार आहे। कलेजी आधी आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर वरून सर्व मसाले घालणार। या कलेजीला आपल्याला जास्त काही मॅरिनेशन करायचं नाहीये, फक्त आलं लसणाची पेस्ट लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर साईडला ठेवून द्यायचं आहे। लगेचच मी पॅन गरम करत ठेवणार आहे आणि फ्राय करायला घेणार आहे। ही कलेजी फ्रायची रेसिपी आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही मॅरिनेशन वगैरे करायचं नाही। फ्राय झाल्याच्या नंतर वरूनच आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत, ते तुम्हाला मी आता दाखवेनच। इथे मी पॅन तापत ठेवते। आधी 1 ते 1.5 चमचा ऑइल मी घेतलेला आहे। ऑइल इथे तापलेला आहे। आता मी याच्यात कलेजी घालून फ्राय करून घेणार आहे। कलेजी इथे मी फ्राय करून घेणार आहे। कलेजी फ्राय होताना इकडे कलेजीचा कलर चेंज होतोय, तर तुम्हाला दिसेल की कलेजी इकडे पटकन फ्राय होतीये। गॅस अगदी मंद ठेवायचा आहे कलेजी फ्राय करताना, हाय फ्लेमवर ठेवायचा नाहीये। आता मी याच्यावर झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घेणार आहे। एक 5 मिनिटे याला वाफ काढून घेणार, त्यानंतर मी मसाले घालून घेणार आहे। एकदा चेक करून घेते। इथे छान उकळी आलेली आहे बघा। एकदा हलवून घेते पुन्हा एकदा व्यवस्थित आणि पुन्हा झाकण ठेवून मी एक 5 मिनिटं अजून याला फ्राय होऊन देते। त्यानंतर मी मसाले घालायला घेईन। इथे कलेजी फ्राय झालेली आहे। आता याच्यात मी मसाले घालून घेणार आहे। ही उरलेली आलं लसणाची पेस्ट आहे, ही मी घालून घेते। आता इथे मी लाल तिखट घालून घेतलंय 2 चमचे, हळद 1 चमचा, धणेपूड 2 चमचे, भाजलेली जिरा पावडर 1 चमचा। आता हे सर्व मिक्स करून घेते। तेल अगदी कमी वापरायचं आहे, खूप जास्त तेल ओतायचं नाहीये, कारण कलेजी फ्राय करण्यासाठी 1 ते 2 चमचे तेल पुरेसा आहे। अदरवाईज तेल जास्त झालं तर तुम्हाला ते पुन्हा काढून ठेवताही येणार नाही आणि वापरताही येणार नाही। कढीपत्ता घालून घेते। कढीपत्ता भरपूर वापरलाय, कढीपत्त्याने छान टेस्ट येते आणि एक छान अरोमा असतो कढीपत्त्याचा, जो शिजल्यानंतर या कलेजी फ्रायला येणार आहे। इथे मी हा तळलेला कांदा घेतला आहे, हा घालून घेते। मीठ घालून घेते चवीनुसार। इथे बघू शकताय खूप छान असा रंग आलेला आहे कलेजीला। सगळं असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। मसाल्याची टेस्ट याच्यामध्ये उतरेपर्यंत एक 5 मिनिटं अजून वाफ काढून घेणार आहे। इथे छान वाफ आलेली आहे। आता मी याच्यात गरम मसाला घालून घेणार आहे। वरून थोडासा गरम मसाला घालून घेतला आहे।
कट केलेली हिरवी मिरची, गॅस बंद करून घेते आणि लिंबू पिळून घेणार आहे. लिंबू आधी टाकायचा नाही आहे, शेवटी टाकायचा सर्वात. आणि कोथिंबीर घालून घेते. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते पुन्हा एकदा. आणि आपली इथे रेसिपी रेडी आहे. गरम मसाला वरून घातल्यामुळे एक छान मस्त असा अरोमा आलेला आहे आणि खाताना त्याचा टेस्ट एकदम मस्त लागणार आहे. इथे आपली ही रेसिपी रेडी आहे. तुम्हाला मी सर्व करून दाखवते.